नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरील 30 महत्त्वपूर्ण प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 31. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध यांचे लेखक कोण आहेत? तर यांचे लेखक हे विनायक दामोदर सावरकर आहेत. प्रश्न क्रमांक 32. कमला आणि सप्तर्षी या काव्यांचे रचनाकार कोण आहेत? तर या काव्यांचे रचनाकार कोण आहेत? विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 33. रयत शिक्षण संस्थेची स्थापना रिकामी जागा रोजी झाली. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1919 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 34. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहांचा खर्च भागविण्यासाठी रिकामी जागा ही योजना सुरू केली. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी मुष्टी फंड या योजनेची सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 35. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने रिकामी जागा यांनी दिली. तर कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने संत गाडगेबाबा यांनी दिली. प्रश्न क्रमांक 36. माझी जीवन गाथा हे आत्मचरित्र कुणाचे आहे? तर केशव सीताराम ठाकरे यांचे आहे. प्रश्न क्रमांक 37. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम कोणी केले? तर केशव सीताराम ठाकरे यांनी केले. प्रश्न क्रमांक 38. लोकहितवादीचे पुनर्जीवन कोणी केले? तर लोकहितवादींचे पुनर्जीवन हे केशव सीताराम ठाकरे यांनी केले. प्रश्न क्रमांक 39. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली? तर सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात विनायक नरहर भावे यांनी केली. कधी केली? 1924 पासून हे वृत्तपत्र सुरू झाले. प्रश्न क्रमांक 40. सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला? तर सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा उल्लेख कोणी केला? तर विनायक नरहर भावे म्हणजेच विनोबा भावे यांनी केला. प्रश्न क्रमांक 41. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कुणी दिली? तर नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी प्रल्हाद केशव आत्रे यांनी दिली. प्रश्न क्रमांक 42. प्रति सरकारची राजधानी रिकामी जागा ही होती. तर कुंडल ही प्रति सरकारची राजधानी होती. तर अध्यक्ष कोण होते? किसनवीर. प्रश्न क्रमांक 43. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कुणाचे आहे? तर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचे आहे. प्रश्न क्रमांक 44. छत्रपती शाहूंनी
क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून रिकामी जागा यांना क्षात्र जगद्गुरू नेमले. तर कुणाला नेमले छात्र जगद्गुरू म्हणून? सदाशिव पाटील बेनाडीकर यांना. कधी? दिनांक 11 नोव्हेंबर 1920 मध्ये. प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक समयी रिकामी जागा हे उपस्थित होते. तर छत्रपती शाहूच्या राज्याभिषेक समयी कोण उपस्थित होते? गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, राघो भांडारकर हे उपस्थित होते. तर राज्याभिषेक समय म्हणजे कधी झाला राज्याभिषेक? एप्रिलमध्ये 1894ला. प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46. शाहूवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ रिकामी जागा या वृत्तपत्राने छापला होता. शाहूवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ हे कोणत्या वृत्तपत्राने छापला होता? केसरी या वृत्तपत्राने. लोकमान्य टिळकांच्या केसरी या वृत्तपत्राने छापला होता. प्रश्न क्रमांक 47. बाल हत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात महात्मा फुलेंना रिकामी जागा यांनी मदत केली. तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरिता महात्मा फुलेंना लोकहितवादी भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ यांनी मदत केली होती. प्रश्न क्रमांक 48. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम रिकामी जागा यांनी केले. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. प्रश्न क्रमांक 49. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधू चे लेखन रिकामी जागा यांनी केले. तर कोणी केले? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधू. प्रश्न क्रमांक 50. काव्य फुले, बावनकसी, सुबोध रत्नाकर रिकामी जागा यांनी लिहिले. सावित्रीबाई फुले यांनी लिहिले. काव्य फुले, बावनकसी आणि सुबोध रत्नाकर. प्रश्न क्रमांक 51. ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर कोण आहेत? तर ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर हे डॉक्टर भाऊ दाजी लाड आहेत. प्रश्न क्रमांक 52. स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कुणाचा आहे? तर स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ लोकहितवादी यांचा आहे. प्रश्न क्रमांक 53. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक रिकामी जागा यांनी सुरू केले. तर ज्ञानदर्शन हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. त्यांचे मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे असे होते. प्रश्न क्रमांक 54. मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी रिकामी जागा यांनी केली. तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर,
दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत या ठिकाणी केली. कधी केली? 22 जून 1844 रोजी. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55. परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली? तर परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 56. परमहंसिक ब्राह्म्य धर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले होते? तर परमहंसिक ब्राह्म्य धर्म नावाचे पुस्तक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. इतर मराठी भाषेचे व्याकरण यशोदा पांडुरंगी यांच्यावरून लिहिले होते. प्रश्न क्रमांक 57. लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाली होती? तर लोकहितवादींची शतपत्रे ही भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रामधून 1848 ते 1850 मध्ये प्रकाशित झाली होती. प्रश्न क्रमांक 58. एल्फिस्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1844 चे अध्यक्ष कोण होते? तर एल्फिस्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1844 मध्ये अध्यक्ष हे दादोबा पांडुरंग तर्खडकर हे होते. प्रश्न क्रमांक 59. रिकामी जागा यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली होती. इतर त्यांचे हे कोणते आहेत? बाळशास्त्री जांभेकरांची वृत्तपत्र दर्पण 1832, दिग्दर्शन 1844 ही मासिके बाळशास्त्री जांभेकर यांची आहे. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी रिकामी जागा हे एल्फिस्टन कॉलेजचे प्राध्यापक होते? तर बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे एल्फिस्टन कॉलेजचे प्राध्यापक होते. तर अशा प्रकारे आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरील 60 महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.